चेंडू असेल धाव संख्या जाऊन पोहोचले 55 या अंकावरती. बरेचसे प्रश्न इथं मात्र पडले असतील. गोलंदाज शुभमला पहिल्या चेंडूवरती मी सिंगल धाव खर्च केली होती, त्यानंतर विकेट मात्र मिळवली आणि नवका खेळाडू ज्यावेळी खेळपट्टीवरती येतो तर गोलंदाजाकडे संधी असते निर्धाव चेंडू फेकण्याची. इथे मात्र चांगला चेंडू, शेवटचा चेंडू, सुरेख चेंडू फेकला होता आणि तिथे मात्र झेल मात्र सोडला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, लॉंग मिड विकेटवरती. आणि तिथे मात्र 2 धावा खर्च होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 57 या अंकावरती आणि 58 धावा जमवाव्या लागतील. रोज 8-8 बॉल नितीनने काय दिलं दुकानदार. जाऊया पुन्हा अशा खेळपट्टीवरती. इथे मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, जिथे फलंदाजी करत असताना मला पाहायला मिळेल वरई संघ. आशा नाही का माफ 58 धावांचा पाठलाग करायचे माफी असावी. अशाने संघाची फलंदाजी असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संदेश अगदी पहिल्या चेंडूवरती निराश झाला होता, अगदी फलंदाजीपासून वंचित राहिला होता, परंतु फलंदाजीमध्ये मोठी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली वरई संघाची आणि तिथे चांगल्या धावा मात्र जमत असताना आपल्याला वरई संघ पाहायला मिळाला. 57 धावा जमल्या 24 चेंडूमध्ये. 58चं आव्हान ठेवलंय, कंपल्सरी चेसिंग असेल आणि त्याच्यामध्ये काय घडेल आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू मात्र सांगून देतील. सुरेख अशी दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत. देवाकाच्या टुर्नामेंटमध्ये देखील आपण पाहिलं असेल. खूप चांगली कामगिरी. दरम्यान इथे उपस्थित झालेत शिवाजी शेठ रसाळ, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आयोजकांसाठी यांच्या माध्यमातून. एकवीर आई देवस्थान कार्ला ट्रिप यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचं देखील धन्यवाद.
इथे मात्र खोलातला चेंडू होता, त्याच्यावरती अप ड्राईव्ह केला चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोचली एकच या अंकावरती. खातं उघड झालंय. दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय संदेश चांगली गोलंदाजी करतोय आणि गरज देखील आहे संघाला. समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा संघ. इथे मात्र लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडता क्षणी थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि सरळ विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातात आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. सलगचे 3 चेंडू खेळत असताना एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली अशाने संघाकडून. आता मात्र अगोदर टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती थोडीशी उचली होती, उंची होती आणि त्या उंचीचा फायदा मिळवत असताना चेंडूला ढकलून दिला. लॉंग लेग मध्ये आला तो चौकार. षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पंच आम्हाला सांगतायत षटक संपुष्टात आलं. धावसंख्या जाऊन पोचले 6 या अंकावरती. अजूनही येणारे 18 चेंडू 52 धावांची गरज असेल. 58चा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 16 ते 17 धावा कुटाव्या लागत होत्या, परंतु इथे 6 धाब्यांवरती समाधान मानावं लागलं. अशाने संघाला अजूनही 18 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल. जमेची बाजू म्हणजे अगदी अजूनही दोन्ही क्षेत्ररक्षक फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांकडून ओमकार 2 चेंडू 1 धाब्यांवरती तर अतुल खेळतोय 4 चेंडू 5 धाब्यांवरती. अगदी 4 चेंडू खेळत असताना अतुल आता मात्र सेट झालाय आणि तिथे स्ट्राईकला देखील आपल्याला पाहायला मिळेल. अतुलला मात्र प्रहार चढवायला सुरुवात करावी लागेल. 17 ते 18 धावा कुटाव्या लागतील प्रति षटक, तरच आपण कुठेतरी विजयाकडे आगेकूच करू शकतो आणि तो प्रयत्न मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र फुलटॉस प्रतिचा चेंडू. इथे मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला फटका खेचला होता. तिथे पॉइंट क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू मात्र निघून गेलाय 4 धाब्यांसाठी. बेमर साठी रिव्ह्यू असेल. मयूर जरा चेक करायचंय.
थांब ना इथं चेक. फेअर डिलिव्हरी अगदी लिगल चेंडू असेल आपण पाहताय. अगदी खाली होता चेंडू. जाऊया पुन्हा आपण खेळपट्टीवरती. पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज असलेला गोलंदाज नितेश पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. नितेशच्या माध्यमातून क्षितिश दहा ही धाव संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. आता मात्र अगदी ओव्हर द पिच चेंडू होता. ओव्हर पिच चेंडू होता त्याच्यावरती फटका खेचायचा होता. चेंडू पडता क्षणी अगदी नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. त्या स्विंगचा इथे वापर करत असताना फायदा उचलत असताना डावखुरी आताचा गोलंदाज क्षितिश मात्र फलंदाजाला मोठा फटका मात्र खेचून देत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 48 धावांचा लक्ष्य गाठायचंय येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. इथे मात्र पुन्हा थोडासा बिघड होत असताना खेळपट्टीवरती डेड चेंडू घोषित होतोय. कार्पेटच्या साह्याने चांगला चेंडू हाताळला होता. त्याच्यावरती पुन्हा एकच धाव खर्च होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. क्षितिजच्या गोलंदाजीतील 3 चेंडू संपुष्टात आले. 3 चेंडू उर्वरित आहेत. 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावा खर्च होतील का अगदी कंजूस अशी गोलंदाजी पाहायला मिळेल का? नक्कीच अगदी कंजूस गोलंदाज आहे. धावा खर्च करत नाहीये आणि चांगल्या धावा डिफेन्स करत असताना इथे दुसऱ्या गोलंदाज क्षितिज मात्र 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार 3 चेंडू 1च धाव आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. सलामीला आलाय. स्ट्राईक एंडवरती होता. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर एक धाव घेतली आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला आणि सलगचे नंतरच्या 2 चेंडूंवरती कुठलीही धाव ना मिळवता 2 चेंडू निर्धाव खेळून बसलाय. आता मात्र थोडासा अडचणीत सापडलाय संघ आशाने संघाला इथे मात्र थोडासा गिअर चेंज करावा लागेल. शब्द तोंडामध्ये होताना तिथे मात्र गिअर चेंज करत असताना एक समालोचन कक्षाच्या वरून जाणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. अजूनही 12 चेंडू 41 धावांचा आव्हान असेल अशाने संघासमोर. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती रितेश हा गोलंदाज सज्ज झालाय. अगदी ओमकार 5 चेंडू खेळलाय.
एक षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. तर 7 चेंडू खेळत असताना 2 चौकार आणि 2 सिंगल धावा आपण पाहतोय अतुलच्या माध्यमातून. आणि स्ट्राईकला असेल आता अतुल. आता मात्र फुलटॉस प्रतिचा चेंडू होता स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. चेंडूला मात्र इथे भटकवण्यात आलाय. तिथे मात्र 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 21 या अंकावरती. पेपर लिहायला येईन ना मी तुझ्यावरचा. रितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र अतुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या पारीतील अतुलच्या माध्यमातून आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाल्या, 2 दुहेरी सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजेच 14 धाब्यांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र थोडासा गतिवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील एक चेंडूवरती बऱ्याच काही गोष्टी इथे मात्र घडत असताना बॅटची कडा घेतली, लेग स्लिप मध्ये चेंडू गेला. तिथे मात्र चेंडूला उचलला, फेक केला आणि डायरेक्टचा प्रयत्न देखील इथे पाहायला मिळाला. तिथे देखील असफल प्रयत्न आपण पाहिला आणि 1 धाव मात्र तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी फलंदाजी मार्क होती ओमकार. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने ती चेंडूला भिडकावायचा होता, परंतु अगदी लेट बेट आपल्याला पाहायला मिळाली. सरळ स्टेटचा फटका, कार्पेट लेवलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथे पुन्हा 1च धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र मनाशी निर्धार केला असेल, आपला निर्धाव चेंडू मात्र खेळायचा नाहीये. जर मोठा फटका येत नसेल तर सिंगल आणि डबल मध्ये तो फटका मात्र कन्व्हर्ट करायचा आहे. आता मात्र चांगला चेंडू, ओव्हरपिच चेंडू होता, चेंडूला ओळखला आणि घुटना टेकून इथे मात्र चेंडूला भिडकावून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा षटकार. पुन्हा कार्पेट लेवलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 1 धाव मिळाली. फलंदाज ओमकारच्या माध्यमातून, माफी असे अतुलच्या माध्यमातून. आता अतुल ओमकार असेल स्ट्राईक एंडला. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 30 या अंकावरती. अजूनही गरज असेल 28 धावांची येणारे 7 चेंडू मध्ये. आता मात्र चेंडूला उचललाय, सरळ उभा राहिलाय चेंडू. स्वतःच्या फलुत्रीमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न झाला रितेश या गोलंदाजाचा आणि तिथे मात्र दुसरी धाव घेत असताना इथे मात्र थोडासा चुकीचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि 1च धाव या चेंडूवरती मिळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या अंकावरती. 6 चेंडू आणि गरज असेल 27 धावांची. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. यानंतर आपण पाहू भडवल बी प्लस विपक्षात विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो गोलंदाजी मार्क वरती अशाने संघाकडून
वरई संघाकडून रोहन. अगदी रोहन या गोलंदाजावरती जबाबदारी मात्र देण्यात आली इथे. 6 चेंडू आणि 27 धावा इथे डिफेंड करायचे आहेत आणि नौका फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती विवेक. पहिला चेंडू इथे खराब फेकत असताना पंच आम्हाला सांगतायत नो चेंडू इथे मात्र रोहनच्या माध्यमातून नो चेंडू हाताला. त्याच्यावरती एक धाव पाहायला मिळाली, फुकटची मोफतची धाव. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो 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 विवेक पाहायला मिळतो वनडाऊनच्या भूमिकेत घाटक फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते तो फलंदाज विवेक मात्र डावकरी हाताचा खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जीवाचा ताश करत असतानाही ते मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज विवेक कडे, कारण 6 चेंडू 27 धावा जमवायच्या होत्या. पहिला चेंडू नो फेकला, त्यानंतर 2 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावा जमवाव्या लागतील. विवेक अगदी डावकरी हाताचा फलंदाज डाव्या साईडने जास्तीत जास्त आपल्याला षटकार पाहायला मिळाले या 3 दिवसामध्ये. आजचा 4था दिवस आणि डावकरी हाताचा फलंदाज आपण विवेकला पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला फलंदाज असेल डावकरी हाताचा असं वाटतंय. शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला विवेकला पाहायला मिळतोय डावकरी हाताचा फलंदाज. 4 चेंडू 24 ची गरज, 4ही षटकार ठोकावे लागतील. आता मात्र पहिला चेंडू उचललाय आणि फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय तो षटकार. येणाऱ्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार येत आहेत आणि संघ जर विजय होतोय तर तेजस कांबरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल विवेकसाठी. इथे मात्र ऑफसाईडचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला भिडकावून दिला. जिथे आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला चेंडू पाहायला मिळाला तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मात्र झालं इथे या चेंडूवरती आणि तिथे पुन्हा 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजून 2 चेंडूमध्ये 2 षटकार टाकले तरी 500 रुपयाचं पारितोषिक असेल तेजस कांबरेकडून. इथे मात्र खराब चेंडू, चांगला चेंडू हातात असताना माफी असावी. अगदी चेंडू पडता क्षणी चला बडबड संघाचा संघनायक कुठे असेल तर यायचं. यानंतर आपला सामना असेल याच्याकडे देखील दक्षता घ्यायचे. आता मात्र सरळ चेंडू उडवलाय, फटका आलाय मोठा आणि नाही धावा ना तोटा, परंतु अगदी शेवटच्या चेंडूवरती आपल्याला षटकार पाहायला मिळाला. कुठेतरी विवेकला सलामीला येण्याची गरज होती किंवा अंदाज बांधला होता. सुरुवातीचे 2 षटक अतुल आणि ओमकार खेळतील, त्यानंतर विवेकला पाठवू, परंतु थोडासा निर्णय मात्र अंगलट आलाय. विवेक उशिराने आला, त्याच्या फलीतून आपण पाहिल्या
अगदी 6 चेंडू आणि 16 धावा आणि मग आणि या सामन्यामध्ये ज्याने 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, 3 षटकार ठोकत असताना 21 धावांची खेळी केली तो नागेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तरी सामनावीरचा किताब घेण्यासाठी नागेशला आपण इथे आमंत्रित करतोय आणि मी विनंती करेल लक्ष्मण मामा रसाल यांना विनंती असेल आपण सामनावीरचा किताब द्यायचा आहे.